बातमी महत्वाची आहे। बंडखोरी रोखण्यासाठी पुण्यामध्ये अजितदादांच्या बंगल्यावरती खलबत सुरू आहे। महापालिका निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांसोबत अजित पवार यांची चर्चा सुरू आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिजाई बंगल्यावरती सकाळपासूनच भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत। चंद्रकांत टिंगरे अजित पवार यांच्या भेटीला गेल्याचंही कळतंय। या संदर्भात लक्ष्मण जाधव आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। लक्ष्मण, आपण पाहतोय खरं तर या संपूर्ण बंडखोरांसोबत आता अजित पवार यांची कुठेतरी चर्चा सुरू आहे। नेमकं काय घडतंय? नक्कीच महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। विशेष म्हणजे 3 वाजेपर्यंत हे जे अर्ज आहेत ते मागे घेण्यात येणार आहेत। मात्र प्रत्येकच पक्षामध्ये बंडखोरी जी आहे ती होण्याची शक्यता आहे। काल आणि आज असं 2 दिवस जे आहेत ते उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा वेळ होता। मात्र आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे पक्षातून बंडखोरी रोखण्याचं मोठं आव्हान प्रत्येकच पक्षासमोर असणार आहे। अजित पवार यांच्याकडून सुद्धा आज सकाळपासूनच जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांची चर्चा केली जाते। कारण की पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये जवळपास 125 उमेदवार जे आहेत ते अजित पवार गटाकडून देण्यात आले। दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटांकडून सुद्धा 70 एबी फॉर्म जे आहेत ते उमेदवारांना वाटण्यात आलेले आहेत। आता हे एबी फॉर्म पाठीमागे घेतले जातील का नाही हेही पाहणं तितकंच उत्सुकतेचं ठरणार आहे। कारण की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित निवडणूक लढणार अशा चर्चा सुरू होत्या। आज पुण्यातल्या या सगळ्या घडामोडींसंदर्भातले अपडेट्स आपल्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।